झी 24 तास एक पाऊल पुढे। या युद्धात स्वीकाराव्या लागलेल्या पराभवाचं आणि गमवाव्या लागलेल्या जमिनीचं दुःख पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनाही कायम सलत राहिलं। त्यांनी संसदेत याबद्दल खेदही व्यक्त केला। आम्ही आधुनिक जगाच्या खरेपणापासून दूर गेलो आणि एका खोट्या जगात वावरत होतो जे आम्हीच तयार केलेलं होतं। ज्यावेळेला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला नेहरूंनी असं परराष्ट्र धोरण आखायचा प्रयत्न केला की ज्याच्यामुळे आपल्या देशाच्या युद्धसज्जतेवरती ताण न पडता आपल्याला आपल्या सीमांचं संरक्षण करता येईल। याच्यामागे 2-3 जे चांगले हेतू होते त्याचं आपण नोंद घेतली पाहिजे। पहिली अशी गोष्ट होती की विकासावरती खर्च करणं हे जास्त आवश्यक आहे संरक्षणापेक्षा, ही त्यांची समजूत होती। त्याच्यामुळे त्यातून हे धोरण आखलं गेलं। दुसरं त्यांनी जो प्रयत्न केला तो असा केला की जे बलाढ्य शत्रू होते चीनच्या सारखे, ज्यांच्याबरोबर आपले डिस्प्यूट्स होते, त्या देशांशी आपण युद्ध करायच्या ऐवजी शक्यतो सामंजस्य किंवा करार करून किंवा निगोसिएशन करून त्यांच्याबरोबरचे प्रश्न सोडवावे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे वारंवार असं ज्याबद्दल म्हटलं जातं की त्या काळचे जे संरक्षण उत्पादन खात्याचे मंत्री होते कृष्ण मेनन, जे नेहरूंच्या फार जवळचे होते, आणि त्यांच्या प्रभावाखाली येऊन असं एक ॲलिगेशन आहे नेहरूंच्यावरती की त्यांचं म्हणणं जास्तीत जास्त ऐकून त्यावेळेला संरक्षणाची जी सज्जता एखाद्या देशाला करावी लागते, म्हणजे तुमच्या सीमेच्या पलीकडे जर शत्रू राष्ट्र असेल तर जी संरक्षण सज्जता करावी लागते ती सज्जता न केल्यामुळे ही सगळी पुढचं जे युद्धामधला जो पराभव झालेला आहे तो त्याच्यामुळे झालेला आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। म्हणजे कुठेतरी हे नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाचं अपयश आहे। आणि एका बाजूला अनेक गोष्टी नेहरूंच्या परराष्ट्र धोरणातनं, उदाहरणार्थ गटनिरपेक्षतेचं, अलिप्ततेचं, नॉन अलाइनमेंटचं धोरण असेल, ह्या गोष्टी जिथे एका बाजूला यशस्वी होत होत्या त्या बाजूला चीनबरोबरची आपली जी नीती होती ती संपूर्णतः अयशस्वी होत होती। दुसरीकडे 1950 ते 62 दरम्यान चीनमध्ये माओनं स्वतःच्या अस्तित्वासाठी ग्रेट लीग फॉरवर्ड ही चळवळ सुरू केली होती आणि याचं अपयश लपवण्यासाठीच हा भारतावरचा हल्ला होता, हेही त्यामागचं कारण सांगितलं जातं। 1959 ते 62 मध्ये माओनी चीनमध्ये ग्रेट लीप फॉरवर्ड म्हणजे विशाल झेप अशी जी चळवळ केली आणि त्याला संपूर्ण अपयश आलं आणि त्याच्यात जवळजवळ 3 करोड लोक मृत्यू पावले। तेव्हा आपल्या देशातली ही अस्थिरता दुसरीकडे वळवण्यासाठी त्यांना काहीतरी एक लक्ष्य पाहिजे होतं आणि त्याच वेळेला सीमावाद मिटत नव्हता। त्यामुळं माओनी मी आता भारताला धडा शिकवेन अशा त्वेषानं एक विधान केलं आणि त्यामुळंच म्हणा हे एका बाजूने युद्ध चालू होणार होतं, दुसऱ्या बाजूला जेव्हा सीमावाद न मिटण्याची चिन्ह दिसू लागली तेव्हा नेहरूंवरही प्रतिपक्षाचा, विरोधी पक्षांचा दबाव येऊ लागला आणि नेहरूंनी या लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये आघाडीला चौक्या स्थापन करण्याचा निर्णय केला। चीन बरोबर झालेल्या या युद्धात भारताच्या राजनीती आणि रणनीतीबाबत प्रश्न उपस्थित केले गेले ते आज तागायत कायम आहेत। या युद्धातून भारतही खूप काही शिकला। युद्धनीतीविषयीच्या भारतातल्या कल्पना अगदी आमूलाग्र बदलून गेल्या। म्हणजे संरक्षण सज्जता असली पाहिजे आणि त्याची गरज ह्या देशामध्ये राजकीय नेतृत्वाला पटली आणि हे सगळ्यात मोठी उपलब्धी त्या आपण विचार करतो ज्या वेळेला त्या युद्धाच्या विचारामध्ये जमिनीवरचं युद्ध आणि त्याच्याच बरोबरीने असणारं सागरी युद्ध याचा सगळ्याचा एक वेगवेगळ्या प्रकारचा विचार युद्धनीतीमध्ये केला जाऊ लागला आणि त्या दृष्टीने 3ही सेनादलांची संरक्षण सज्जता वाढणं हा त्याच्यातला झालेला दुसरा चांगला परिणाम आहे। तिसरा जो परिणाम जो चांगला आहे असं आपण म्हणू शकतो या युद्धाचा झालेला तो असा आहे की पुन्हा सीमेवरती चीनसारखा एखादा पराभव आपल्याला होऊ द्यायचा नाहीये याची जाणीव लोकांमध्ये त्याचप्रमाणे राजकीय नेतृत्वामध्ये आलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।